सांगलीला सुद्धा एक आहे प्रायव्हेट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी जर येणार असेल तर छोटे मोठे आठवडे तर त्यांनी इस्लामपूरला बदललं पाहिजे ना दोन तालुका न्याय आपण नाही सगळे शासकीय अध्यक्षाखाली आणि जिल्हा कृषी अधीक्षक आणि आपल्याचे प्रमुख त्यांच्या अध्यक्षाखाली वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करून जिल्हाधिकारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मार्गदर्शक ठरत आणि महिला बचत गटांना विक्रीच्या साठी एक चांगलं विक्री त्यांनी तयार केलेल्या मालाला त्या ठिकाणी एक दालन विक्रीचं या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळेल या दृष्टीने त्या संपूर्ण तयारी त्या कृषी प्रदर्शनाची करण्यात आली। त्याचबरोबर काही पुरस्कार सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले त्याची माहिती या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याला गेल्या वर्षी आपलं सांग सुरू जिल्हाधिकारी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सांगली शहर सोडून इस्लामपूर येथे अत्यंत यशस्वीपणे त्याचं आयोजन केलं। कारण महिलांच्या बचत गटाचं आयोजन बाहेरगावी जाऊन विशेषतः खूप चांगलं प्रशासनाने आयोजन केलं। मला विशेषतः या निमित्तानं निश्चितपणानं महिलांच्या असणाऱ्या बचत गटाला एक अत्यंत चांगलं मार्केटिंगच्या दृष्टीनं केलेलं ती व्यासपीठ होतं। जवळपास 126 बचत गटाच्या विविध खाद्यपदार्थाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टॉल लावले आपण 32 लाखापेक्षा मोठी विक्री त्यावेळी त्या बचत गटाच्या पदार्थांना त्या ठिकाणी विक्रीला प्रवाह मिळाला होता आणि या वर्षीच्या याला जवळपास 138 बचत गटाची नोंदणी या ठिकाणी। दरवर्षी आपण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा जिल्हास्तरीय विक्री व रत्न यात्रा आपण घेत असतो। याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या राजमाता जिजाऊ अति उत्कृष्ट महिला स्वयंसहाय्यता समूह स्वावलंबन पुरस्कार योजना आपण दरवर्षी घेत असतो। माझी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ह्याही वर्षी या जिल्ह्यातल्या जवळपास 3 बचत गटांना आपण या ठिकाणी पुरस्कार देतोय। प्रथम पुरस्कार हा मिरज तालुक्यातल्या यल्लमा स्वयंसहाय्यता समूह पाटगाव तालुका मिरज यांना या ठिकाणी 10,000 रुपयाच्या रकमेचं बक्षीस व प्रथम पुरस्कार या ठिकाणी देऊन आपण सन्मान्य पाहुणे यांच्या हस्ते या ठिकाणी वितरण करणार आहोत। दुसरा पुरस्कार शिवकृपा स्वयंसहाय्यता समूह कोगनोळी तालुका कोटेमंका यांना 7,000 रुपयाचं बक्षिसाने या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करतोय। अंबिका स्वयंसहाय्यता समूह रामानंदनगर तालुका पलूस यांना या ठिकाणी तृतीय पुरस्कार रुपये 5,000 रुपयांनी त्या ठिकाणी तिसरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच जिल्हा स्तरावर सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजनेस अनुसरण गटाचे कार्य त्याचे उपक्रम याबाबत प्रसिद्धी म्हणजे आपण सगळ्यांनी कायमच प्रसिद्धी दिल्यामुळे याच्यामध्ये खूप मोठं जवळपास त्याच्यामध्ये सहभाग वाढलेला आहे याचा आपण आपल्याला लक्षात देतो। तसेच या ठिकाणी आपण दैनिकांच्या वार्ता यांनाही या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो। मला विशेषतः या ठिकाणी प्रवीण वसंत शिंदे वार्ताहर पुण्यनगरी यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर बँक अधिकारी आणि बँकेच्या त्या केलेल्या या सगळ्या बचत गटांना मदत यांनाही एक ठिकाणी आपण पुरस्कार देत असतो। याच्यामध्ये पुष्पावती अरविंद पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली बिलवडी शाखेला आपण या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। या सगळ्या पुरस्कार मिळणाऱ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो। याच्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं त्या दृष्टीनं ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यास तयार आहे। एवढेच या निमित्तानं आपल्याला माहिती या ठिकाणी भाऊ आणि
व्यक्त करतो. आपण सत्कार घेऊ. कृषी